हाय हॅलो नमस्कार, मी निकिता आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. सो मी स्टार्टिंगलाच व्हिडिओमध्ये बोलू शकणार कारण ताई आजी सगळे फॅमिली मेंबर्स नाही इथं बसल्यात बाजूलाच. सो त्यांच्या समोर बोलायचं म्हणजे माझं कॉन्फिडन्स लेवल पुरा लो राहत आहे. असं चला आता निघायचं म्हणजे त्याच्या आधी जेवण वगैरे रेडी झाले ते जेवण करून. इकडे आमचे तिघी मायले किंवाचीच कपडेने एवढे सारे भरून गेलात आणि अर्धे तर तिथंच ठेवले मी माहेरमध्येच. ए लाली बाय कर काकूला. बाय काकू. चला आता घरातलं सगळं सावरणं झाले म्हणजे सगळे बॅग कपडे स्वीटीचे माझे लालीचे सगळ्याचे सावरणं झाले. फक्त आता चपल्याचाच बाजार सावरण्यामध्ये नाही जास्त टाइम चालला. फक्त 4-5 दिवसामध्ये जायचं म्हणजेच डोळ्यामध्ये पाणी निघालतं. तर जायच्या दिवशी तर रडायचं एकदम कॉमनच राहतंय. असं आता आजी ताई सगळे आता मी जाणार आहो म्हणजेच त्यांनी आलते. तिकडे ठेवा. सो काय का शिदोरी काय कर आहे ना इथून सांगते. शिदोरी पण काय कर नाही तर टाकायचं राहते. सो न चुकता इथून टाकून जाता आमच्या गावापाशी एक जय कर स्वीटी एक महादेवाचं मंदिर आहे. सो म्हणजे भालकी बिदर ह्या साईडला असलं म्हणजे सगळ्याला माहितीच आहे ते मंदिर. काय ते स्वीटी शेळ्या आहेत. मेंढर आता 4 वाजले नाही 4:30 म्हणजे 6:30 वाजता संध्याकाळ होतं तुला जायला. आता आम्हाला सकाळी जल्दीच निघायचं होतं म्हणजे 10-11 वाजता जेवण वगैरे करून निघायचं होतं. तरी सुद्धा मी माझा टाइमपास वगैरे करत नाही. 2-3 वाजेल ते असो तवाच का होईना संध्याकाळपर्यंत जल्दी जायचं म्हणत. पण रस्त्यामध्ये काहीतरी वायरिंगचं काम चाललं तर त्याच्यामध्ये अर्धा तास गेला. आता ह्याच्यामध्ये वेस्ट कशाला करायचं म्हणजे आमचं फोटो व्हिडिओ हेच करणं चाललं. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आज दोघी पण लेकीवाचं जावळ काढायचं आहे. आधी तर एकाचं की नरशियामध्ये काढलं. सो इथं पण घरचा देव म्हणजे मारुती पण घरचा देव आहे म्हणून इथं बी काढायचं आहे. सो आज शनिवार आहे म्हणजे आज तिथं जावळ काढायला येते म्हणून आम्ही सगळे घरच्या बाहेर पडलो. फर्स्ट जावळ काढायच्या तर दोघी पण शांत. ह्या टाइमला मी स्वीटी एवढं रडली म्हणजे एवढं त्रास व्हायला तर असं रेड झालं सगळं गळालं. लालूबाईचं तर मस्त सगळ्याचं एन्जॉय चालतंय. काय मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी म्हणजे काल परवा दिवशी जावळ झाले. सो दुसऱ्या नाही तिसऱ्या दिवशी परवा दिवशी जावळ झाले. काल झालं नवे गौतम होतं. सो ते काहीच मला व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी दिवसामध्ये काय काय झालं ते सगळं कारण गावाकडे नेटवर्क आहे ना म्हणून मी फोन एका जागी ठेवतो आणि ती फोनच बघणार होता म्हणजे 1-2 दिवस तर तसंच होते. असो आता आज चाललो हैदराबादला आणि सगळी क्लिनिंग वगैरे पाठवून सगळं आधीच करून ठेवायला लावलं. विशाल आहे तिथं. सो बघून आता गेल्यावर काय काय पसारा आवरावं लागतंय कसं आहे घर ते बघायला भेटेलच व्हिडिओमध्ये. सो स्वीटी तर झोपी गेले आणि आमचं लगेज पुरा अर्ध कार तेच भरून गेलंय कपड्यानंच आमच्या. आणि लालूबाई पण झोपी गेली आत्ता उठले. लाली ए लाली हाय लाली गोलू मुलू बालाजी होंडा टेकलू केल्यावर तर एवढं क्यूट वाटलेलं आहे लाली. चला आता जातो संध्याकाळ पतर मे बी बघू 4-5 वाजता पतर. सो स्टे ट्यून. सो दुपारी जेवण वगैरे करूनच आम्ही घरच्या बाहेर निघालतो. आता ड्रायव्हिंग करून पाटीलला पुरे चालतं म्हणजे ते चाय प्यायला थोडं वेळ तर टाइमपास केलो म्हणजे फोटो व्हिडिओज हेच चाललं तिथं पण. काय कसं म्हण
सो आता स्वीटीसाठी इथं हे शेंगा नाही तर जाम म्हणजे तिने मागे बसले आहे, आम्ही दोघं पुढे बसलो, म्हणजे तिघा चौघाला कम्फर्टेबल होईना झालं ते. सो तिला काहीतरी खायला दिलं म्हणजे तिला शांत बसते, म्हणजे आमचं प्लॅन होतं. सो मी घरातूनच बटाणे वगैरे ऑर्डर दिले, ते तिला काढून दिलं, तिनं मागे मस्त खात बसलेले. लालूबाईचं तरी तर गुड नाईट करणं चाललं. सो आला हो मी जवळपास आता 1 तासमध्ये जात आहो. आता ट्रॅफिक लागतं इथून, थोडंसं तिथंच लेट होत आहे. सो चला इथं काहीतरी घेऊन निघत. हां तिथं बस, तू खाली बस आता. हां देते, कट करून आणायचं होतं, त्यांनी कट करून देत होते काही की. घेऊ का काही तर मी? ये स्वीटी, हँड पकडी, काहीतरी घेऊ का? ए स्वी लाली मामा बघू जरा कसं झालंय. क्लीन केलेत सर, हो, पाणी वगैरे पसारा किती आहे की मग घरामध्ये. पाणी बी टाकल्यात का? सगळं क्लीन केलं आणि छान. स्वीटीला याद निघाले काय घर जरा जरा. अब्बो बरं झालं त्याचं पत्र एवढं क्लीन केलं. ते एवढे सगळे भांडे घासावं लागतं होतं मला, पुरा रॅक बी घासून टाकली का म्हणले. अरे पाप, आई लाली लालूबाईसाठी नवीन सगळं. हे बी क्लीन केले घर. अप्पा बरं झालं, पण लागते बाईला पैसे तर दिला तरी बी क्लीन तर केली आहे की बघणं, आणि असं तिनं चांगलं करते का बाबी. चला सगळंच क्लीन झालंय, फक्त आता आमचा पसारा लावायचं, जरा नीट ठेवायचं घर. चला आमच्या देवाऱ्याचं माठ म्हणजे फक्त पाटील एकादशीला द्वादशीला हळद कुंकू लावायचं, अगरबत्ती लावायचं, दिवा लावायचं, एवढंच केलं. एवढं काळे पडू गेलात. आता हे सगळं उद्याच जमतंय. आता हे पसारा सुद्धा मी उद्याच लावून घेते बघत, पण एवढं पसारा बघून झोपच आहे ना. पहिले अर्ध झालं तेवढं करते. लई दिवसाच्या बाद आलो, म्हणजे नवीन सुरुवात करायचे म्हणून जरा दूध घालायचं. रोज रोज व्हिडिओ कॉल करून डिया माझी गाडी दाखवा, तिला एवढं मिस करत होते तिच्या गाडीला. आता एवढं पसारा लावून घ्यायचं सगळं. आता हे सगळं नीट ठेवून घ्यायचं आणि किचन वगैरे. आज एकाच दिवसामध्ये हे सगळं काय होय ना, तरीसुद्धा 1-2 दिवसामध्ये तर कंप्लीट करून घेते. म्हणजे एवढं पसारा ठेवून बसणं तर शक्यच नाही, बसावंच वाटणार. काय झालंय लाली? ऐ लाली, लालीसाठी तर एकदम नवीन घर. फर्स्ट टाइम. हां लाली गुलीसाठी पहिले डेकोरेशन करायचं. कसलं डेकोरेशन आलावाच आम्ही आता. सो चला करत पटपट कामं. त्याच्यानंतर मला राईस पण ठेवायचा आहे. सो काहीतरी भाजी भातच करते, भाकरी वगैरे चपात्या काहीतरी करणं पाहिजे आता. सो इथे एक प्रॉब्लेम काय, म्हणजे तिथे लाईट लावलं आणि इथं उजेड पडते. तिथलं चालते की नाही की बघावं लागते, हे एकच चालतं येतं. सो इथं काय का आवडणं म्हणजे हे जरा उजेड एक पडणं आणि ते स्टँड वगैरे माझा मोबाईलच बसणार. रूम चेंज करावं म्हणलं ते मी. सो ते काय भेटणार झालं, महिनाभर होऊन गेला पाटील. नेक्स्ट 2 महिन्यामध्ये असं गटणार आहे, म्हणजे नवीन बिल्डिंग रेडी झालं, तिथंच कवायना बघायला ते म्हटलं बघू ते बी कवा करताय की असं ह्याच्यामध्येच कवायना जसं चालायचं तसं कंटिन्यू करायचं. हो तू येते की